हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्तवले चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सकाळची सगळी कामं आटोपली आहेत. आता म्हटलं नाश्ता झाला आहे, चहा झाला आहे, तर आहोंना म्हटलं चला डीमार्टमध्ये जाऊन येऊया. अरे ही लाईट बंद करायची नाही. तर म्हटलं आता जाऊया डीमार्टमध्ये, कारण एकच हा संडे आहे आणि आता दिवाळी आली. कसे सण पटापट येतात ना. आणि काही ना काहीतरी जरी ऑर्डर दिली फराळाची तरी थोडंफार 1-2 पदार्थ तरी घरी बनवायच लागतात ना. मोस्टली करंजा वगैरे आणि काय देणं घेणं, गिफ्ट वगैरे सगळं आणायचं आहे. तर माझ्या आज मला वाटतं 2 तरी राऊंड होणार आहेत आणि घरात पण थोडंसं आवरायचं आहे. आता सगळं क्लिनिंग वगैरे झालं, मस्तपैकी ब्रेकफास्ट केला आणि आता निघालो आहे डीमार्टला. म्हटलं सकाळी लवकर गेलो तर गर्दी नसेल, पण तरी थोडी गर्दी होतीच, पण संध्याकाळपेक्षा बरी. सगळं घेऊन आता घरी आले. आता घरातली कामं बघा, कसा पसारा पडला आहे किचनमध्ये. आणि आज संडे ना, आणि जवळजवळ गणपती झाले, दसरा झाला, नवरात्र झाली. नॉनव्हेज बनवलं नव्हतं ना बरेच दिवस, तर आज ते पण करायचं आहे. बरं, आजचा मेनू काय माहिती आहे का? आमच्याकडे मटण, आणि ते पण आमच्या पद्धतीचं, देशावरच्या पद्धतीचं. इकडे बघा, मटण शिजायला ठेवलं आहे आणि थोडंसंच आणलं आहे. आणि आता अहोंच्या फरमाईशीप्रमाणे सुकं आणि पातळ असं पाहिजे, एकदम रस्सा प्यायला, भुरकायला, आमच्या घाटावरच्या लोकांसारखं. आणि मी काय केलं, आधी मसाला वगैरे करून गेले होते आणि पातळ कालवणाचा मसाला मी परतवून ठेवला होता, म्हणजे पटकन व्हायला. आणि सुक्याचं म्हटलं कांद्याबरोबर करेन, कारण मला माहिती होतं की अहोंना भूक आवरत नाही. म्हणतात आरामात कर, पण शेवटी मग त्यांना भूक लागली की मग ते अस्वस्थ होतात. त्यांना म्हटलं या बघा मटण शिजलं आहे का, कारण परत ते शिजलं नाही तर आपल्यावर काय नको बाबा, आपण आपलं त्यांच्याकडून वधून घ्यायचं. हो पुन्हा कोण ऐकून घेईल बाबा, ते शिजलंच नाही, आपलं कसं असतं. हां, तर आता सुक्कं कांदा वगैरे भाजून आमचा मसाला घालून ते सगळं आता परतवून घेतलं आहे मसाला. आणि इकडे भाताचा कुकर लावलेला आहे. चपात्या मी सकाळीच केलं होतं जायच्या आधी. म्हटलं मला माहिती आहे बाहेर गेले की आपण किती म्हटलं तरी आपल्याला तो उशीर होतोच. आणि हे बघा, हा आता मसाला छान परतवला आहे, तेल सुटेल ह्याला थोड्या वेळाने, आणि मग त्याच्यामध्ये शिजलेलं मटण टाकायचं. आणि इकडे बघा मस्त रस्सा तिकडे तयार झालेला आहे. एका बाजूला पातळ, यांना प्यायला लागतो ना बाबा, काय करणार, एकच करून चालत नाही. आणि जेवण रेडी झालेलं आहे सगळं. आता मस्तपैकी ह्या मटणाचा आस्वाद घ्यायचा, छान जेवायचं आणि परत थोडा आराम करून संध्याकाळी परत आहेच की. हा, हे बघा आमची मटण थाळी. या मंडळी जेवायला. बऱ्याच दिवसांनी हा संडेचा बेत आहे. संध्याकाळचे जवळजवळ 5:30 झालेले आहेत. सुस्ती काही जाईना झाली. मस्त झोप झाली खाऊन. आता उठलो आहे, बाल्कनीतच बसलो आहे. अहो ना म्हणते चला जाऊया का, आता उठावंसंच वाटेल इथून. जायचं का मार्केटवर, उठावंच लागेल. आज नाही उठलो तर परत वेळ नाही आहे. चला आली आहे बघा आता नेहमीप्रमाणे मार्केटमध्ये. शॉपिंग कमी, भटकणं जास्त. कारण काय, घेतलेल्या वस्तू असतात दरवर्षी, पुन्हा पुन्हा काय घ्यायचं, आणि नवीन नवीन तर खूपच येतं, पण तेवढं काय करणार. पण बघायला खूप मजा वाटते ना, फिरायला. लोकांची कशी गर्दी, काय काय लोकं घेत असतात, इतकं सुंदर लाईटिंग्स, कंदील, रांगोळ्या, बापरे. मला म्हणून ते फेरफटका मारायला खूप आवडतो. घेऊ काहीतरी, 2 डबडी घेऊन यायची, पण ते बाजारात जायचं, मार्केट फिरून यायचं, ही मज्जा असते ना खरी. ठरवलं भरपूर. अहोनी पण काय काय आणलं होतं, वेगवेगळ्या पणत्या बघा ना किती सुंदर आहेत. आता तुम्ही म्हणाल हे सगळं घेतलं का? छे बाई, घ्यायचं कमी, बघायचं खूप. हां, लाईटिंग घेतली अहोंनी, कारण ती जुनीवाली थोडी खराब झाली आहे. ते बाबा ते बघतात, त्यातलं आपल्याला काही कळत नाही. आपण आपलं इकडे बघ तिकडे बघ, मजा करायची फक्त. अरे दुसरा तोच दिला त्याने. हां हां, दुसरा जॉईंट करावा लागतो ना. हां, तसाच देणार, जॉईंट करणं पडतंय ना दुसरा. खायचंच आणलं आहे बाबा तुझं, बाकीचं काही साहित्य दिवाळीचं सगळं आहे, फक्त लाईटिंग आणली आहे, रांगोळी वगैरे आणलं आहे, बाकी काय नाही विशेष. आत्ता झालो मस्त नुसतं राऊंडच मारून फिरलो नुसतं. मग झाले यायला, आता कंटाळा आला. आणायचं काय असतं नाही, नुसतं फिरायचं, बघायचं फक्त. थोडंफार घेतलं सोसायटीत कंदील, आम्हाला थोड्याशा पणत्या वगैरे, नंतर आता दाखवते. आता पहिलं चेंज करते. बोलो मम्मीला, मम्मी ये ना इकडे ना, दिवाळी गिफ्ट तुला. एवढं लवकर आहे, दिवाळी लवकर आहे आपल्या घरी.
दिवाळीचं गिफ्ट बघा काय मोठं बॉक्स दिसतोय काय दिसतोय. बघितलं का मंडळी दिवाळी गिफ्ट काय आहे आमच्याकडे. शूज खराब झाले होते माझे सगळे ना वॉकिंग शूज. दोन्ही शूज खराब झाले. आता जायचं असेल तिकडे फिरायला म्हणून आणले दिसतं. आता बैठे का नाही हे लेस बांधते. आता इलेक्ट्रिशियनवाला आला आमचं ऑल इन वाला लायटिंगसाठी. आकाश पण आता थोडा बाहेर निघाला आहे. तर अशी घरोघरी आपली प्रत्येकाची छोटी मोठी तयारी चालूच असेल तुमच्याकडे पण, आणि आमची पण आपली साधीसुधी. याच नोटवर आजचा व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. बाय.